नूडल्स म्हटलं की सर्वात पहिले आपल्या डोळ्यासमोर मैद्याचे नूडल्स येतात आणि हेल्दी ऑप्शन बघायला गेलं तर गव्हाच्या पिठाचे, नाचणीच्या पिठाचे, ओट्सचे नूडल्स असू शकतात किंवा ज्वारीच्या पिठाचे सुद्धा नूडल्स बनवले जातात. पण जर का मी तुम्हाला म्हटलं की यापैकी कुठल्याही पिठाचा वापर न करता फक्त न फक्त भाज्यांपासून तुम्ही जगातले सर्वात पौष्टिक आणि स्वादिष्ट नूडल्स तयार करू शकता, जे वजन कमी करण्यासाठी मदत करतात आणि चवीला नेहमीच्या नूडल्सपेक्षा सुद्धा चविष्ट लागतात, तर तुमचा विश्वास बसणार नाही. त्यासाठी तुम्ही हे नूडल्स घरी ट्राय करून बघा आणि नंतर मला कमेंट करा. तर हे नूडल्स बनवण्यासाठी मी दुधी भोपळ्याचा वापर करते आहे. दुधी भोपळा आपल्याला अगदी कोवळ्या सालीचा विकत घ्यायचा आहे, जेणेकरून हे नूडल्स अगदी मऊ बनतील, खूप कडक बनणार नाही. आणि जे ज्युलियन कटर मिळतं ना, त्याचा वापर करून आपल्याला याचे ज्युलियन्स कट करायचे आहे. हे ज्युलियन कटर इझिली तुम्हाला डीमार्टला सुद्धा मिळून जाईल किंवा लोकल स्टोअरला सुद्धा मिळतं, ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे. याची अशा पद्धतीने आपल्याला साल सोलायची आहे, म्हणजे ज्युलियन्स कट करायचे आहे. बघा दिसायला दिसताय ना, अगदी जसे नूडल्स असतात तसे. विशेष म्हणजे हे नूडल्स बनवण्यासाठी मी कुठल्याही प्रकारच्या मार्केटच्या सॉसचा वापर करणार नाही आहे. कारण आपण हे वेट लॉससाठी बनवतो आहे आणि नूडल्स जर आपण हेल्दी बनवत असू तर सॉसचा वापर करायचा नाही. त्यापेक्षा घरचेच साहित्य वापरून तुम्ही खूप स्वादिष्ट असे नूडल्स तयार करू शकता. त्यासाठी सॉसची गरज तुम्हाला पडणार नाही आणि हे नूडल्स तुम्ही लहान मुलांना सुद्धा देऊ शकता. हे नूडल्स झिरो कार्ब आहे. यामध्ये कार्बोहायड्रेट अजिबात नाही, कारण कुठल्याही प्रकारच्या पिठाचा वापर हे नूडल्स बनवण्यासाठी केलेला नाही आहे. यामध्ये आपण प्रोटीनसुद्धा घालणार आहोत. फक्त प्रोटीन आणि फायबरपासून तयार झालेले हे नूडल्स चवीला खरंच खूप मस्त लागतात. तुम्ही एकदा ट्राय तरी नक्की करून बघा. आता त्याच पद्धतीने आपल्याला गाजरचे ज्युलियन्स तयार करायचे आहे आणि काकडीचे सुद्धा. जर का तुम्हाला इथे दुधी भोपळा वापरायचा नसेल, तर फक्त काकडीचे ज्युलियन्स तयार करून सुद्धा तुम्ही हे नूडल्स तयार करू शकता. चला आता पत्ताकोबी आपण चिरून घेऊया, कारण हे नूडल्स आहेत ना, तर नूडल्सला पत्ताकोबीशिवाय चवच येत नाही, म्हणून आपल्याला पत्ताकोबी अशी चिरून घ्यायची आहे. तर ही तुम्ही सुरीनी सुद्धा याचे ज्युलियन्स कट करू शकता अशा पद्धतीने. चला आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, दुधी भोपळ्याचे जे ज्युलियन्स आहेत ना, ते वाफवून घ्यायचे आहे. त्यासाठी मी इथे केटलचा वापर करते आहे, ज्यासोबत मला स्टीमरसुद्धा मिळालेलं होतं. तुम्ही कढईमध्ये पाणी ठेवून वर चाळणीवर सुद्धा हे वाफवून घेऊ शकता. 10 ते 15 मिनिट वाफवून घ्यायचे. तर हे डिपेंड करतं, की साल किती कोवळी आहे. खूप कोवळी साल असेल तर 5 ते 10 मिनिटामध्ये वाफवून तयार होतील. जास्त कडक साल असेल ना, तर 5-1 मिनिट जास्त लागतील. आता प्रोटीनसाठी इथे मी 25 ते 30 ग्रॅम पनीर घालणार आहे. पनीर हलकंसं तेलामध्ये आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे. तर तेल इथे मी ऑलिव्ह ऑइल वापरलेलं आहे. तुम्ही घरचं कुठलंही तेल वापरू शकता, पण जास्त तेलाचा वापर करायचा नाही. पनीरऐवजी तुम्ही इथे सोया चंक्स वापरू शकता. पाण्यामध्ये उकळून पिळून घ्यायचे आणि तेही भाजून घेऊ शकता किंवा टोफूचाही वापर केला तरीही चालणार आहे. उरलेल्या तेलामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि आल्याचे ज्युलियन्स घालायचे आहे आणि हे सर्व आपल्याला हाय फ्लेमवर परतायचं आहे. भाज्यासुद्धा आपल्याला हाय फ्लेमवरच परतायच्या आहे. गाजर घालायचं, सिमला मिरची घालायची आणि सोबतच जी काकडी होती ना, त्याचे ज्युलियन्स कट केलेले होते तेही घालायचे आहे आणि एक चिरलेला कांदा घालायचा आहे. सर्व हाय फ्लेमवर 2 ते 3 मिनिटासाठी परतायचं आहे. भाज्या जास्त परतायच्या नाही. खूप मऊ जर झाल्या ना, तर चवीला छान लागत नाही. आता हे 2 ते 3 मिनिट परतून झालेलं आहे. यामध्ये आता पत्ताकोबी घालायची आहे. बरं नूडल्स बनवत असताना एक खूप महत्त्वाची टिप लक्षात ठेवायची. मग ते हे नूडल्स असो किंवा दुसरे कुठल्याही प्रकारचे नूडल्स तुम्ही बनवत असाल तरीसुद्धा. भाज्या ज्या आपण वापरतो ना, त्या फ्रिजमध्ये खूप दिवस स्टोअर करून ज्या मऊ पडलेल्या भाज्या असतात ना, त्या वापरायच्या नाही. कारण त्या पहिलेच मऊ पडलेल्या असतात. परत कढईमध्ये शिजल्यानंतर मऊ पडतात. त्यातला बाईट निघून गेला, की नूडल्स खायला अजिबात मजा येत नाही. त्यामुळे ही खूप महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवायची. तर आता ह्याला नूडल्सची चव देण्यासाठी मी चिली फ्लेक्स घातलेले आहे आणि मिक्स हर्ब घातलेले आहे. मिक्स हर्ब म्हणजे कुठला मसाला नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या हर्बपासून ते तयार केलेलं असतं. त्यामुळे सॉसपेक्षा तर ते बेटर ऑप्शन आहे. जर तुम्हाला लहान मुलांना द्यायचं असेल किंवा वेट लॉससाठी तुम्हाला जर वापरायचं असेल तर. इकडे तुम्ही बॉडी डिटॉक्सिफाय करत आहात आणि तिकडे सॉसेस घालून नूडल्स खात आहात, तर तुम्हाला अजिबात चांगले रिझल्ट्स मिळणार नाही. जरी तुमचा वेट लॉस होत असेल ना, तरीसुद्धा ते बॉडीसाठी हानिकारक असतं. ते खाणं अजिबात चांगलं नसतं, लहान मुलांसाठी असो किंवा मोठ्यांसाठी. त्यामुळे मिक्सर खाणं हे सर्वात सेफ ऑप्शन आहे, असं मला तरी वाटतं. तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत छान हाय फ्लेमवर सर्व परतून घ्यायचं आहे. दुधी भोपळा आपण वाफवूनच घेतलेला होता, त्यामुळे आता नूडल्स शिजायला फारसा काही वेळ लागणार नाही. हे नूडल्स आता तयार झालेले आहे. दिसायला बघा ना किती मस्त दिसते आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचे सॉस घातले नाही आहे. हे तुम्हाला खाल्ल्यानंतर अजिबात जाणवणार नाही. लहान मुलांना तुम्ही अशा पद्धतीने नूडल्स खायला घाला, खूप आवडतील मुलांना. तुम्ही टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता आणि हे नूडल्स म्हणजे सॅलेडचाच एक वेगळा प्रकार आहे, जो आपण नूडल्सच्या पद्धतीने बनवलेला आहे. तुम्ही खरंच एकदा हे नूडल्स माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा. सर्व छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे.
हे सुद्धा छान परतून घ्यायचं. तुम्हाला जर अजूनही वेगवेगळ्या प्रकारचे नूडल्स बघायचे असेल ना, तर मला कमेंट करा. मी तुमच्यासोबत रेसिपी नक्की शेअर करेल. वजन कमी करण्यासाठी किंवा डायबिटीजसाठी हे नूडल्स तर एक नंबर आहेत. पण जर का तुम्हाला वेट लॉससाठी नाचणी, बाजरी, ज्वारी, ओट्स या पिठाचे नूडल्स कसे बनवायचे हे बघायचं असेल, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तशी कमेंट करा. मी तुमच्यासोबत नक्की रेसिपी शेअर करेल. कारण नाचणी असो, बाजरी असो, ज्वारी असो, ओट्स असो, हे सर्व पिठं ग्लुटन फ्री आहेत. वेट लॉस करण्यासाठी फार मदत करतात आणि विशेष म्हणजे हे चवीला इतके छान लागतात ना, की आपण वेट लॉस करतो आहे हे आपल्याला जाणवतच नाही. कधीतरी तुम्हाला जर ठेल्यावरचे सॉस घातलेले मैद्याचे नूडल्स खाण्याची आठवण आली ना, की घरीच बनवून खायचे. म्हणजे आपला डाएट प्लॅन डिस्टर्ब होत नाही आणि वेट लॉससुद्धा इझिली होऊन जातो. तर तुम्ही इथे बघितलं असेल मी या नूडल्समध्ये सॉससुद्धा घातलेला आहे. तर हा सॉस मी एका रेसिपीमध्ये दाखवलेला होता, जो मी घरीच तयार केलेला आहे. पनीर चिल्याची मी एक रेसिपी दाखवलेली होती. ती तुम्ही बघितली नसेल तर जाऊन बघा. त्यामध्ये मी सॉस रेसिपी दाखवलेली आहे. पण घालण्याची काही गरज पडणार नाही. नुसतंच जरी खाल्लं ना, तरी हे नूडल्स छान लागतात. रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक, शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा.